मुंबईला जायचंय? तर मग 25 वर्षे सेवा देणाऱ्या विश्वासू गीतांजली ट्रॅव्हल्सनं जायचं. प्रवास आनंदाचा विश्वास गीतांजलीचा. 25 वर्ष डेली सर्व्हिस, प्रवाशांचं सुख, सुखाचा प्रवास फक्त गीतांजली ट्रॅव्हल्सचाच. ऑफिस संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. नियोजित नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातून जात आहे. या महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील व पलूस कडेगाव तालुक्यातील शेती बाधित होणार आहे. याबाबत पदवीधरचे आमदार अरुण अण्णा लाड, आमदार विश्वजित कदम व तालुक्यातील सर्व पक्षीय नेते यांच्यासह बाधित शेतकरी व प्रशासन यांची लवकरच एकत्रित बैठक घेऊन यावर योग्य तो मार्ग काढू, असे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी सांगितलंय. नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग नियोजित झाला असून हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून व तालुक्यातून जातो आहे याबाबतचा सर्व्हे समोर आलाय. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात बागायत शेती बाधित होत आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. याबाबत राजकीय प्रतिनिधींची लवकरच भूमिका मांडणे आवश्यक आहे. शक्तिपीठ महामार्गाबाबत पलूस कडेगाव तालुक्यातील पुणे पदवीधरचे आमदार अरुण अण्णा लाड, आमदार विश्वजित कदम, सर्व पक्षीय नेते, बाधित शेतकरी व प्रशासन यांची कडेगाव प्रांत कार्यालय येथे एकत्रित बैठक लवकरच आयोजित करणार आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने बाधित शेतकऱ्यांची भूमिका काय व प्रशासनाची भूमिका काय हे विचारात घेऊन या शक्तिपीठ महामार्गाबाबत योग्य तो मार्ग काढू, असे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.